मराठी विज्ञान परिषदेचा राजे संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे येथे समारोप। मराठी विज्ञान परिषद धुळे विभागातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जात असतो। या वर्षी देखील परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात प्रामुख्याने दिनांक 22 फेब्रुवारी रोजी न्यू सिटी हायस्कूल, दिनांक 25 फेब्रुवारी रोजी महाराणा प्रताप, दिनांक 25 फेब्रुवारी आबासाहेब एच.बी. पाटील माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे, तर आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता राजे संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर धुळे या ठिकाणी या मराठी विज्ञान परिषदेचा समारोप या ठिकाणी करण्यात आला। तर या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर R.M. शेवाडे यांनी वयात येताना मुलींसाठी या DVD शोने या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, समारोप करण्यात आला। तर या प्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, पालक, विज्ञान प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर R.M. शेवाडे, राजे संभाजी विद्यालय देवपूर धुळेचे मुख्याध्यापिका S.V. शिंदे, उपमुख्याध्यापक N.S. पाटील, शिक्षिका S.G. पाटील, P.P. सोनवणे, D.V. पाटील, M.Y. पाटील, P.G. पाटील, K.K. पाटील आदी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। साधारणपणे 1997 साली मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल मधल्या 4 प्रतिथेश डॉक्टरांना एकत्र करून त्यामध्ये डॉक्टर पुरंदरे होत्या, डॉक्टर रानडे होते, डॉक्टर प्रभू होते आणि डॉक्टर अश्विनी भालेराव गांधी होते। हे चौघेही गायनेकोलॉजिस्ट आहेत, म्हणजे स्त्रीरोग तज्ञ आहेत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये। त्यांच्या मदतीने एक स्लाइड शो तयार करण्यात आला। तर तो स्लाइड शो तयार करताना आधी काय केलं, तर आधी एक स्क्रिप्ट तयार केली त्यांनी, शास्त्रीय पद्धतीने ती स्क्रिप्ट लिहून काढली आणि मग त्याच्या स्लाइड्स तयार केल्या आणि त्या स्लाइड्स घेऊन मग आम्ही स्लाइड शो तुम्हाला दाखवत असू। जसजसे बदल होत गेले तंत्रज्ञानामध्ये, त्या बदलांमुळे तुम्हाला माहिती की संगणकाचं ज्ञान खूप वाढलंय पुढे। आता आपल्याकडे मोबाईल आलेले आहे, मोबाईलमध्ये संगणकापेक्षा जास्त कृती आपण आज करू शकतोय। तर मग आम्ही पण काय केलं की स्लाइड्स न वापरता, स्लाइड प्रोजेक्टर न वापरता लॅपटॉप आणि LCD प्रोजेक्टरच्या साहाय्याने एक DVD शो निर्माण केला आणि त्या DVD शोला म्हणजे एका चित्रपटाच्या स्वरूपाचं एक 50 मिनिटांमध्ये ही सगळी माहिती एकत्रित करून तो DVD शो मुलींना या वयोगटातल्या आम्ही तो दाखवत असतो। बऱ्याच वेळेला वाटतं की या DVD शो मध्ये फक्त लैंगिक अवयवांचीच माहिती आहे का, तर नाही, तसं नाही। एक 20-25% फक्त शो हा लैंगिक तुमच्या अवयवांविषयी किंवा लैंगिक ज्या गोष्टी असतात त्यांच्याविषयी माहिती देणारा असेल। सर, सर्वांना कल्पना आहे आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन सर्व देशभर साजरा होत आहे। धुळे शहरात मराठी विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध व्याख्यानं DVD शोचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानुसार आजचा राजे संभाजी विद्यालय या शाळेतील आजचा हा समारोपाचा कार्यक्रम। यानिमित्त सर्व मुलींसाठी वयात येताना हा DVD शो आम्ही मराठी विज्ञान परिषद धुळे विभागातर्फे सादर करत आहोत। सगळ्यांना कल्पना आहे की 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आपण का साजरा करतो। भौतिकशास्त्रात आजपर्यंत मिळवलेले, भारतात राहून, भारतात संशोधन करून, भारतातल्याच प्रयोगशाळांचा वापर करून नोबेल पुरस्कार मिळवलेले एकमेव शास्त्रज्ञ म्हणजे चंद्रशेखर वेंकटरमण। त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि 1987 मध्ये तत्कालीन सचिव डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी एक कल्पना मांडली। त्यावेळी पंतप्रधान होते राजीव गांधी, की आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करूया आणि ती कल्पना उचलून राजीव गांधींनी या कल्पनेला मान्यता दिली आणि 1987 पासून दर 28 फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतोय। त्यानुसार आजचा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा हा सोहळा। या शाळेने नेहमीच या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलेलं असतं आणि असे अनेक कार्यक्रम आम्ही दरवर्षी या शाळेमध्ये घेऊन येत असतो। याआधी शासनाने सुचवलेल्यानुसार आपल्याला विकसित देशांमध्ये जायचंय असे आपले पंतप्रधान नेहमीच सांगत असतात। त्यानुसार जागतिकीकरणामध्ये विकसित जर व्हायचं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवनिर्मिती क्षेत्रात युवकांना सक्षम करणे हा या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताचा विषय आहे आणि या विषयाला अनुसरून म्हणून अनेक व्याख्यानं मराठी विज्ञान परिषदेतर्फे धुळे शहरातनं आयोजित करण्यात आली होती।
त्यामध्ये सुरुवात झाली 22 फेब्रुवारीला न्यू सिटी हायस्कूलमध्ये, तिथं एक व्याख्यान झालं. त्यानंतर 24 फेब्रुवारीला जिजामाता विद्यालयात तिथं मुलींसाठी DVD शो झाला. त्यानंतर 25 फेब्रुवारीला एकूण 3 कार्यक्रम झाले. त्यातला पहिला कार्यक्रम झाला महाराणा प्रताप शाळेत, तिथं DVD शो मुलांसाठी दाखवण्यात आला. त्यानंतर दुपारी मयूर शाळेमध्ये एक व्याख्यान झालं याच विषयावरती. आणि त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम 25ला झाला HP पाटील माध्यमिक विद्यालय, त्या शाळेतही व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. आणि आजचा आपला हा शेवटचा कार्यक्रम. मराठी विज्ञान परिषदेतर्फे प्राध्यापक डॉक्टर RM शेवाळे कार्यवाह.